म्हणजे आपण तिलोत्तमा मॅडम कुठे निघालात इतक्या घाईघाईत? म्हणजे तुम्ही टेन्शन मध्ये दिसताय, सगळं ठीक आहे ना? मी का असेन टेन्शन मध्ये? काही काय बोलतेस तू? आणि कुठे निघालात म्हणजे मी का तुला उत्तर देऊ? हा, तुला काय करायचंय? प्लीज मला जाऊ दे, प्रश्न नको विचारूस. थांबा, म्हणजे मी अस्वस्थ वाटताय खूप. काय झालंय का? काही असेल तर सांगा ना, आपण मिळून बघूयात. आपण मिळून बघूया म्हणजे काय? तू माझी बरोबरी करतेस तू? हा, आणि तुला काय करायचं? मी कुठे चाललीये, काय? अच्छा, तुला कोणी माझ्यावर नजर ठेवायला सांगितली? रिपोर्टिंग करणार आहेस तू की किती वाजता बाहेर जाते, किती वाजता परत येते? तुझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला माझ्याकडे खरंच वेळ नाही, आल्यावरती बोलूया. अहो पण काहीतरी नक्कीच बिनसलेलं दिसतंय. तिलोत्तमा मॅडम अशा कधीच वागत नाहीत. त्यांच्या डोळ्यात वेगळीच भीती होती, भीती आणि गोंधळ. सारंग सरांना हे सगळं सांगायला हवं, पण त्याआधी तिलोत्तमा मॅडम कुठे जात आहेत हे शोधून काढायला हवं. काहीतरी मोठी गडबड आहे जी त्या लपवत आहेत. मला त्यांच्या मागे जावं लागेल. सारंग सरांची मी नंतर बोलून घेईन, ते समजून घेतीलच मला, पण आत्ता मला वेळ घालवून चालणार नाही. सावलीताई त्या अशा अचानक का गेल्या? काय झालं असेल माहीत नाही मला. पण मी ऐक ना अनामिका, मी जरा बाहेर जाते. घरातल्या कोणी विचारलं, म्हणजे अगदी सारंग सरांनी जरी विचारलं तरी त्यांना सांग की मी जगन्नाथजींकडे जाते. तिलोत्तमा मॅडम शांत हो, थांबा थांबा. घ्या. तिलोत्तमा मॅडम तिलोत्तमा मॅडम ऐका, तुम्हाला आधी बाहेर जावं. नाही, मला नाही जमणार. मला नाही जमणार. तुम्हाला जमेल. प्लीज जा, प्लीज तुम्ही आधी बाहेर जा. मी 3 पर्यंत मोजेन. हा, तुम्ही 3 पर्यंत मोजेन, तुम्हाला बाहेर जावं लागेल. हा नाही. हा प्लीज. 1 2 3 जा. तिलोत्तमा मॅडम, मग मला सांगा, तुम्हाला कुठे लागला नाही ना? तुम्ही ठीक आहात ना? नाही, मी ठीक आहे. तुम्ही इथे कसं काय आलात? हे बघ सावली, मला वचन दे, इथे काय घडलं तू कोणाला नाही सांगणार. सारंगला तर अजिबातच नाही. वचन दे मला. आपण तुमच्या जीवावर बेतलंय सगळं, इतकी मोठी गोष्ट घडली आहे. मला वचन दे सावली, वचन दे. मी वचन देते, मी नाही सांगणार कोणाला काही. थँक्यू. तुम्ही चला आधी. हळू. काय झालं? हा, बरं वाटत नाही का तुला? बरं जरा डोकं दुखत होतं, म्हणून जरा मला अस्वस्थ वाटत होतं, पण आता आराम केला की बरं वाटेल. सावली, तिलोत्तमा भेटली कुठे तुला? हा, अरे हा, पेन किलर हवाय ना? थांब, पेन किलर शोधतो. नको बाबा. हा, नका देऊ पेन किलर. का? ते म्हणतात ना, सतत गोळा घेतल्यावर त्रास होतो. नका देऊ. मी त्यांच्यासाठी लिंबू सरबत बनवून आणते. हो ना? आलेच, काळजी घ्या. तिलोत्तमा, सावलीताई, अहो कुठे होतात तुम्ही एवढा वेळ? किती वेळ झालाय तुम्ही बाहेर गेलाय? आणि बरं, ते तिलोत्तमा मॅडम बाहेर गेल्या, त्या अजून आल्या नाहीयेत. मला काही सुचत नव्हतं. तुम्ही सांगा ना, काय झालं? कुठे? काही काळजीचं कारण नाहीये ना? नाही, काळजी करण्यासारखं काही नाही अगं. त्या बाहेर गेल्या होत्या, मी त्यांच्या सोबत गेले होते आणि बरं झालं मी गेले ते. म्हणजे अगं, चक्कर आली त्यांना अचानक. काय? चक्कर आली?
ऐका ना, म्हणजे त्यांना बरं वाटत नाहीये का? मी जाऊन बघून येऊ. ऐक 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 काळजी करण्यासारखं काही नाही आता. त्या ठीक आहेत आणि मी म्हणाले ना, मी गेले होते त्यांच्या मागे मागे. त्या तर ठीक आहेत, काही नाही झालंय त्यांना. पण अशी कशी अचानक चक्कर आली? चक्कर का आली? नाही, पण बरं झालं तुम्ही गेलात तिथे, नाही तर अजून काही झालं असतं तर. हो. सावलीताई, एक बोलू का? तिलोत्तमा मॅडम कशासाठी गेल्या होत्या बाहेर? नाही, म्हणजे जाताना खूप काळजीत दिसत होत्या म्हणून विचारले फक्त. काळजीत नाही, काळजीत नाही अगं. ते काय होतं कधी कधी की खूप वेळ घरी राहिल्यावर गुदमरल्यासारखं होतं. बस त्यांना हेच झालं असेल म्हणून बहुतेक बाहेर गेले असतील फिरायला. हां, होत असेल कधी कधी. पण सावलीताई, एक बोलू का? म्हणजे मला असं वाटतं त्यांना ना असं एकट्याने बाहेर जाऊ दिलं नाही पाहिजे. बरोबर आहे तुझं. चक्कर आले तर. हां, म्हणूनच तेच म्हणत होते मी. हो. ऐका ना, मी बनवते सरबत, तुम्ही राहू द्या. अगं नाही, झालंच, लगेच करते मी. फक्त तू एक काम करशील का अनामिका? मी पटपट सरबत करते, तू तिलोत्तमा मॅडमना आणि बाबांना नेऊन देशील? हो चालेल, देते. सावलीताई, इतक्या धावपळीत सुद्धा प्रत्येक काम किती चोख आणि फास्ट करताय तुम्ही. कसं काय जमतं तुम्हाला? डोकं शांत ठेवलं ना की सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतीलच. म्हणजे डोकं शांत ठेवल्यावर सगळी कामं पटापट होतात. तू नको काळजी करू, शिकशील तू पण. सावलीताई, एक ग्लास एक्स्ट्रा बनवा तुमच्यासाठी. का? कारण तुम्ही खूप थकलाय असं वाटतंय का? हो. मी नाही थकले अगं. मी ठीक आहे, मला काहीच झालेलं नाहीये. फक्त मला यांना भेटायचं होतं. मी